नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे फिश फिंगर। तर ते कसे बनवायचे ते आपण बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या अशा पद्धतीने मासे कापून आणायचे। मासेवाल्याकडूनच पूर्ण आतमधले काटे काढून आणायचे, म्हणजे खाताना अजिबात काटा लागणार नाही। असे तुकडे करून घ्यायचे त्याचे। या अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून घ्यायचे। आता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या। असे एकसारखे तुकडे करून घ्या। आता अर्धा लिंबू पिळून घेते, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चटणी। आता इथे हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरं, पुदिना, कढीपत्ता, कोथिंबीरची पेस्ट करून टाकून घ्यायची। धना पावडर 1 चमचा, माशांचा मसाला 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायचं। परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। साधारण 1 तास मॅरिनेट करून ठेवायचं। आता इथे 1 अंड फेटून घ्यायचं। आता मासेही छान मॅरिनेट झालेले आहेत। जेवढं मॅरिनेट करायला ठेवाल तेवढी माशांना चव खूप छान येईल, म्हणून मॅरिनेट करूनच ठेवायचे। तर मी इथे घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर। अगोदर अंड लावायचं, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं। या अशा पद्धतीने लावून घ्यायचे। आता इथे मी सर्व माशांना लावून घेतलेले आहे। मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। माशांना व्यवस्थित प्रेस करून लावून घ्या। आता इथे मी सर्व माशांना लावून घेते। सर्व माशांना लावून झाले। आता इथे तेल गरम पण झालेले आहे। यात मी आता मासे तळून घेते। यांना फुल गॅसवरच तळायचे, मस्त लालसर होईपर्यंत तळायचे। बघू शकतात किती छान तळून झालेत। त्यांना काढून घेते। बघा किती छान आहेत, खूप छान कुरकुरीत तयार होतात। मी बाकीचे राहिलेले सर्व तळून घेते। सर्व तळून झाले। बघू शकतात किती छान कुरकुरीत झाले। आतमधूनही छान तयार झाले।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।